तसं सांगितलंय। इथून पुढं मला आई म्हणायचं म्हणून। मला ना आधी असं वाटायचं की दामिनी मॅडम खूप अशा स्ट्रिक्ट असतील, म्हणजे जुन्या विचारसरणीच्या, कर्मठ अशा असतील। पण जसा जसा या घरात वेळ घालवतीये ना तसं तसं कळायला लागले। दामिनी मॅडम पण बाहेरून थोड्या स्ट्रिक्ट, पण आतून तितक्याच प्रेमळ आणि मायाळू। काय चाललंय तुमचं? ती थेरड्याची नात या घरात आल्यापासून बघतीये, सारखं आपलं तिच्या पुढे मागे चाललेलं असतं। तिच्या बरोबर मैत्री करायची काही गरज नाहीये काय? आतापर्यंत ज्या नियमाप्रमाणे आपण या घरात राहत होतो पुढे सुद्धा तसंच राहायचंय, आलं लक्षात? मला तर आज एवढं टेन्शन आलं होतं ना, मला वाटलेलं त्या लय चिडल्या असतील माझ्यावर। अहो पण चिडणं राहिलं लांब, त्यांनी तर माझं एवढं कौतुक केलं ना, आणि मला आई म्हणायला पण सांगितलं। त्या पोरीच्या सगळ्या गोष्टी मी सहन करते केवळ माझ्या धैर्यासाठी, तर तिला खपवायला मला जास्त वेळ नाही लागणार आहे। जाम फडफड करते ना ती, तिची पंख छाटायला सुद्धा वेळ नाही लागणार मला। आणि काय ग, या घरातल्या मोठ्या सुना आहात ना तुम्ही? मग त्यांचं काम काय असतं? मग घरात येणाऱ्या नव्या सुनेला या घरातले नियम रीतिरिवाज हे सांगणं तुमचं काम आहे नाही का? नुसती मान हलवू नका, जमतं का तुम्हाला? तुम्हाला फक्त तिला मदत करायला जमते, ती जे काय करेल त्याच्या मदतीला मदत करायची बस। नाही तोंड चाललंय ना तुमचं? आता याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे नाही का? थांबायचं, मी येईपर्यंत हालायचं नाही कोणी। ताई आता काय करणार आहे ताई? माहित नाही कुठली शिक्षा देणार आहेत। मिर्जा आता मला बघायचंय तुमचं तोंड कसं चालतंय ते। या मिरच्या आणि या तुम्ही खायच्या आणि तोपर्यंत खायच्या जोपर्यंत मी थांब म्हणत। आता तसं नाही होणार, चूक झालं, चूक झाली खरंच। चुकून झालं?
नाही होणार परत? खरंच नाही होणार. नक्की नाही होणार ना? खाशील ना? खातेस की नाही? चुकून झालं, परत नाही होणार. या खा पटपट. आई या घ्या. बस. आता जीव जाईल तुमचा, आणि तुमचा जर का जीव गेला तर मग घरात राबणार कोण? आता फक्त मी काय सांगते ना ते कान उघडं ठेवून ऐका. आज जे काय घरात झालंय ते जर का पुन्हा झालं मग मात्र तुमच्या जीवाचं काही खरं नाही. नीता, आलं लक्षात? चालतंय बा. सावी, तू माझ्याशी कितीही गोड वागलीस ना तरी माझ्या वागण्यात काहीच फरक पडणार नाही, आणि हे तुला लवकरच कळेल. खरंच धैर्य, तुम्ही जे मला म्हणाला होतात ना ते आता हळूहळू मला पटायला लागले. आपल्या आई आता आधी सारख्या दामिनी मुजुमदार नाही राहिल्या. त्या खरंच खूप बदलल्या. पटकन पटकन. बरं वाटतंय तुला? शांत. ताई, तुम्ही बरे आहात ना? ताई,
मला वाटायचं सावी आपल्या घरात आलं की आपल्या घरातलं सगळं वातावरण बदलेलं, पण आईंमुळं आणि ह्यांच्यामुळं ना असं काही होईल असं वाटतच नाही बघा. मला मला वेगळं टेन्शन पण येतं आणि भीती सुद्धा वाटते. कसली भीती वाटते तुला? ताई, उद्या सावीला आपल्या ह्यांचं आणि आईचं खरं रूप कळलं तर आणि ते घर सोडून गेली मग. हे बाई, अशुभ बोलू नको बाई, असं काही होणार नाही, नाही होणार असं काही नाही. आणि समजा उद्या जर सावी घर सोडून जायला निघाली तर धैर्य भाऊजी आहेत ना, त्याचं खूप प्रेम आहे तिच्या, ते थांबवतील तिला. आणि तिने या घरात येऊन हे घर बदलावं अशी आशा होती ना आपली. आता मग आपण पण काहीतरी करायला हवं ना नीता. आपण 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 काय करू शकतो ताई? आपलं तेवढी ताकदच नाहीये हो. अगं, पण सावीत आहे ना. आपण तिला खंबीर साथ देऊयात, त्यामुळं तिची ताकद आणखीन वाढेल. आपण हा बरोबर बोलताय तुम्ही. आपण तिला साथ दिलीच पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला वाटेल त्या गोष्टींचा सामना करावा लागला ना तरी चालेल. आणि हे सगळं शक्य झालंय फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. बाय द वे, तुम्ही आता एक ग्रेट सून, ग्रेट जाऊबाई, ग्रेट काकी तर झाला जात, पण ग्रेट बायको कधी होणार आहात ते सांगा. म्हणजे काय म्हणजे? लग्न झाल्यापासून तुम्ही प्रत्येकाला वेळ दिलाय, पण मला मनसोक्त असा वेळ कुठं दिलाय अजून? अच्छा, असं आहे का? अरे बापरे, काय करू, नाहीये वेळ माझ्याकडे. अहो केवढी काम आहेत मला. धैर्य हा सावी, अहो वेळ नाहीये म्हणजे? धैर्य, हे सगळं नंतर. अहो आता मला तुम्ही आणि तुमचा वेळ पाहिजे. आपल्या दोघांव्यतिरिक्त ना दुसरा कोणी माणूस, ना काही काम, ना दुसरा काही विचार, फक्त धैर्य आणि सावी. आपण एक काम करूया का? आपण ना देवदर्शनाला जाऊया. हा, देवदर्शनाला जाऊया. डन. नाही म्हणजे बघा ना, लग्न झाल्यापासून ना हनीमूनला गेलोय ना कुठं फिरायला गेलोय, निदान देवदर्शनाला तरी जाऊन येऊया. डन डन डन. ओ मिस्टर, काय म्हणजे लगेच असं उठून देवदर्शनाला जायचं असतोय? हा, काहीतरीच तुमचं. काहीतरीच काय त्यात? नाही म्हणजे देवदर्शनाला जाण्यासाठी काही मुहूर्त काढायला लागतो का, की पत्रिका छापायला लागता महिनाभर आधी? कसं आहे ना, हे सगळं लग्नात करावं लागतं. ते केलंय त्यामुळेच तर एवढी सुंदर बायको घरात आणली. धैर्य, आज कोणीतरी लईच मूड मध्ये आहे ना? बरं ऐका, तुमचा किती मूड असला ना तरी असं घराचा विचार न करता आपण असं बाहेर नाही जाऊ शकत. अहो, आणि त्यात आता नीता वहिनींची अवस्था बघा. अशा अवस्थेत त्यांना सोडून जाणं मला नाही पटत. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण इथंच घरात थांबू.
सावी, अहो असं काय करताय? सावी आणि वहिनींची काळजी घ्यायला बाकीचे सगळे आहेत की इथं, आणि भास्कर सुद्धा त्यांची नीट काळजी घेईल. बघाच तुम्ही, आता त्याला एक संधी दिली आहे म्हणल्यावर त्या संधीचं सोनं तो करणारच की. बरं ते ठीक आहे. अहो पण आईंचं काय? आई तुम्ही आईचं टेन्शन घेऊ नका. तिला मनवायला तिचा हा लाडका मुलगा सक्षम आहे. आणि हो, आता तर तिची लाडकी सून सुद्धा आहेच की. सावी, चला की फिरायला तुमच्या लाडक्या नवऱ्याबरोबर. मस्तपैकी जाऊया, देवाचं दर्शन घेऊया, एकमेकांबरोबर वेळ स्पेंड करूया, गप्पा मारूया, काय काय खाऊया, आणि थोडा रोमॅन्स. बस कळलं मला. तुम्हाला काय म्हणायचंय ना ते सगळं कळेल. ठीक आहे, जाऊया. नक्की? म्हणजे तुमची परमिशन आहे? चला की मग, आता इथूनच जरा. मगाशी साडीची घडी मोडली ना, चला मग आता मला मदत करा ही घडी घालायला. चला चला चला, धरा तिकडनं, धरा, जा पटकन. खरा ना धैर्य, जा. एवढी मोठी साडी एवढीच मोठी असते. चला बघू पटकन, द्या घडी घालून, चला. अहो पण एवढ्या मोठे साडीची घडी करायची म्हणजे किती वेळ? ठीक आहे, झाली घडी. आता काय करू? आव ती कपाटात ठेवायची होती मला. मी ठेवतो की मग इकडे. कपाटात ठेवायची? अहो काय करताय तुम्ही? ठेवली कपाटात. आता काही नाही, आता चला शांतपणे लहान मुलासारखं झोपा. चला झोपा बरं. सावी, चीटिंग आहे ही. नाही पण ठीक आहे, आता ऐकतोय मी तुमचं. पण हा, उद्या मी जे सांगेन तेच होणार फक्त. बाकी दुसरा कसला विचार डोक्यात नाही आणायचा, आणि काही काम सुद्धा डोक्यात. फक्त हा धैर्यच असायला पाहिजे. डन? डन. धैर्य, तुमच्या लक्षात आहे ना, परवा माझा बर्थडे. तुम्हाला माहितीये, मी मागच्या वर्षीच ठरवलं होतं की या वर्षीचा बर्थडे तुमची बायको म्हणून आणि मुजुमदारांची सून म्हणून सेलिब्रेट करेन. पण असो, तुमची साथ देण्यासाठी मी आता सगळं स्वीकारलंय ना. हो धैर्य, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, म्हणून मी हे सगळं करते. आणि धैर्य, मी जरी तुमची बायको नसले ना, तरी या वर्षीचा बर्थडे फक्त तुम्ही आणि मी, आपण दोघांनीच मिळून सेलिब्रेट करायचं. तिथे ना, तिथे आपण खूप मजा करायची, खूप धमाल करायची, आणि तिकडे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नसेल. कारण मला आपल्या दोघांमध्ये मला तिसरं कोणीही आलेलं चालणार नाहीये धैर्य. आणि ती सावी तर अजिबातच नाही. त्या सावीचं काय करायचं ना, ते मी आता बघतेच. तिचा असा खाटा काढेन की तिला आयुष्यभरासाठी लक्षात राहील. हे जगच काय स्वतःचं तोंड बघायच्या सुद्धा लायकीची ठेवणार नाहीये मी तिला.
बरोबर ना धैर्य? आता कधी तुम्हाला भेटते आणि आपण माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय असं झालंय मला. हो मावशी हो. अहो पैसे द्या की. हो मावशी कोणाला म्हणताय? अहो मावशी दिदी ताई काय असेल दे. अहो पैसे द्या की. पैसे? कसले पैसे? अहो यातनं आता आलाच ना. अहो त्याला भाडं लागतंय. लई शानपणानं बोलू नकास. मला चांगलं माहिती आहे भाडं लागते ते. पण मी कशाला देऊ पैसे? मी कशाला म्हणजे? अहो यातनं आलाच ना. मी आले की बसून. पण रिक्षा कोणी केली? अहो ते मुजुमदारांनी केली. केली की नाही? मग त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्या जावा. मी कशाला देऊ? मी नुसती बसून आले त्यातनं. अहो कशाला ताणतायसा? द्या की पैसे. ज्यांनी रिक्षा केल्या की नाही त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडनं घ्या जावा. हो हो ताई. हो दीदी. रिपा. हो दीदी. हो ताई. कसली लोक आहे ती. जरा किती पैसे द्यायचे? अहो 70 रुपये. ताई जरा चक्रम आहेत का द्या. लिगा तुम्ही. डोक्यात जे काही खूळ भरलंय की नाही त्यानं काय काय बघायला लागणार आहे कुणाच ठाऊक. दिपे पुरी येळ जायच्या आधी हे खूळ काढून टाक. त्या खड्ड्यात जायला येळ लागायचा नाही. झाली की नाही तयारी? मोदक तयार आहेत आणि आपल्या मुजुमदारांच्या परंपरेनुसार बोटव्याची खीर दाखवतो आपण बाप्पाला. ती होय आई. म्हणजे बाकी सगळी तयारी आम्ही दोघींनी केली आणि खीर आज सावीने बनवली. सगळी तयारी झाली. मोदक पण झालेत आणि खीर पण झाली. वा. हा दिबा. छान. तू केलंस ना सगळं? हो मस्त. चला आरती करायची ना. हिरा कुठे जाऊन बसते कळत नाही. आले आले आले. अहो आता इकडे बघा तरी. कुठे असतेस ग तू? विसर्जनाची वेळ आली तरी तुझा पत्ता नाही. हो आत्या, शेवटच्या आरतीसाठी नारळावर कापूर पेटवून आरती करायची ही प्रथा आहे ना आपल्या मुजुमदारांची. नाही म्हणजे घरातल्या सुना विसरल्या असतील पण मी थोडी विसरणार आहे. त्यासाठीच नारळ सोलत होते. वा, गुणाची माझी पोरती. सगळ्या गोष्टी अगदी लक्षात ठेवून करते बरं. अरे आलास तू? धैर्य पण आलाय. आपण आरती आटपूया. विलास, भास्कर, आता तुम्हाला वेगळं बोलवायचं का? या ना लवकर. चला तयारी करून घ्या सगळी. चल चल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
गणपती चरण डोळ्यान पाहिलं रूप तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव नारायण वाचा मंत्रेन्द्रिय करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि कृतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धैर्य. इराने आणलेला नारळ आहे ना, तो सावीच्या हातात दे आणि त्याच्यावर कापूर पेटव. सावी तो घरभर फिरवणार आहे तो. ठीक आहे, मागवलेलं ते आणलंय. नक्की काय करणार आहेस तू? सांगते, पण मला सांगा, तुम्ही तेही मला हेल्प करायला कसं काय रेडी झालं? त्या सावीची वाट लावायची असेल ना, तर मी कोणाला पण मदत करायला तयार आहे. माझ्या अख्ख्या प्लॅनची वाट लावली. याच्यामुळे त्या नीताच्या पोटात आणि आईने त्या सावीला बरबाद करायचंय मला. सावी, काल विज्ञानाची मोठी मास्तरीण बनत होतीस ना? काय तर हळद, चुना, रंग यावर लेक्चर झाडत होतीस. थँक्यू सो मच सावी.
तुझ्यामुळेच मला हे सुचलं. आता याच विज्ञानाच्या आयडियाने मी तुला धडा शिकवणार. हौस आहे ना तुला मोजूनदारांची सून होऊन सगळी सूत्र स्वतःच्या हातात घ्यायची. बघ, आधी हा नारळ हातात घे. मग का सावी, आता बाप्पाला ओवाळून घे.